नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। पॅंथर नेते राजा ढाले निर्मित गंधकुटी बुद्धविहार हडपण्याचा डाव असल्याचा आरोप ॲडव्होकेट गाथा राजा ढाले यांनी केला आहे, त्याबद्दलची ही बातमी आहे। ॲडव्होकेट गाथा राजा ढाले, दलित पॅंथरचे संस्थापक राजाभाऊ ढाले यांची मी कन्या आहे आणि मी ह्या ठिकाणी आज सर्व आंबेडकरी जनतेला आवाहन करू इच्छिते की आज सकाळी दिनांक 28 रोजी ही घटना घडलेली आहे आणि ती घटना अशी आहे की रमाबाई आंबेडकर नगर जे आंबेडकरी चळवळीचं केंद्रबिंदू आहे त्या ठिकाणी गंधकुटी बुद्धविहार जे राजाभाऊ ढाले यांनी स्वतः आपल्या निधीतून बांधले आहे, त्या बुद्धविहारावरती अनधिकृतपणे कोणीतरी हल्ला केला आहे। बुद्धविहार हे तोडण्यात आले आहे। राजाभाऊ ढाले हे या बुद्धविहाराचे संस्थापक होते। 1980 साली त्यांनी हे बुद्धविहार बांधले। 1995 साली कलेक्टर ऑफिसचा हा फोटोपास त्या बुद्धविहाराशी निगडीत असून हा कायदेशीररित्या ते बुद्धविहारची नोंदणी झालेली आहे आणि तिथे राजाभाऊ ढाले यांची हस्ताक्षरी आहे आणि त्या बुद्धविहाराला गंधकुटी हे नाव सुद्धा राजाभाऊ ढाले यांनी दिलेलं आहे। तर अशा या सुंदरशा वास्तूचं कुणाचीही परवानगी न घेता हा कागद हा झोपडपट्टी पुनर्वसन म्हणजे MMRDA शी निगडीत असून हा कलेक्टर लँडवरती ही जागा बांधली गेली होती, पण जो फोटोपास आहे तो मिळालेला आहे झोपडपट्टी पुनर्वसनाचा आणि ह्याची नोंद झाली आहे ती गंधकुटी बुद्धविहार म्हणून झालेली आहे। राजाभाऊ ढालेंनी या बुद्धविहाराच्या पेपरावरती स्वतःचं हस्ताक्षर केलं आहे। ही वास्तू त्यांनी बांधली आहे। आता सध्याच्या परिस्थितीमध्ये त्या बुद्धविहाराचं लाईटचं बिल हे सुद्धा त्यांची पत्नी दीक्षाताई राजा ढाले यांच्या नावावर येत आहे आणि त्याच हा सगळा फंड जो काय आहे हे लाईट बिल जे आहे ते आता दीक्षाताई राजाभाऊ ढाले यांच्या नावावर असून हे लाईट बिल त्या स्वतः भरतात आणि हे ह्या जून महिन्याचं आत्ताचं रिसेंट लाईट बिल आहे। त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कर जो आहे तो 2021 पासून दीक्षाताई भरत आहेत, त्याची ही लीगल पावती आहे माझ्याकडे। ह्या पावतीमध्ये नमूद केलेलं आहे की त्या गंधकुटी विहाराचा जवळजवळ लाखो रुपयांचा टॅक्स BMCने आमच्याकडून आकारलेला आहे आणि आम्ही तो आज सगळ्यात भरत आहोत। तर आज अचानक सकाळी मला असं निदर्शनास आलं की रमाबाई आंबेडकर नगरमध्ये जे बुद्धविहार आहे त्याची कोणतरी तोडफोड करत आहे, म्हणून मी तिथे तातडीने पोचले असता मला लक्षात आलं की तिथे बुद्धाची मूर्ती जी आहे ती सुद्धा हलवली होती आणि त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाला याची कल्पना दिली। तिथे पोलीस आले, नंतर मला पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं गेलं। तिथे सिनियर PIंनी माझे पेपर्स चेक केले। तिथे कुठली तरी समिती आली होती ज्यांना मी ओळखत नाही, त्या समितीने ह्या बुद्धविहाराला तोडण्यासाठी परवानगी दिली। ती परवानगी लेखी नसून ती फक्त आणि फक्त तोंडी परवानगी आहे। तर अशा बुद्धविहार हे पहिली गोष्ट आपल्या समाजाचं फारच मानाचं स्थान आहे। गंधकुटी बुद्धविहार ही संकल्पना मुळात राजाभाऊ ढालेंची होती। गंधकुटी बुद्धविहाराच्या नावाने अनधिकृतपणे काही लोकांनी हे गंधकुटी नाव वापरून तेही राजाभाऊ ढाले यांची जी पत्नी आहे ती ह्या बुद्धविहाराची आता सध्या करता करविता आहे, त्या सर्व काही पाहतात। त्यांना न विचारता त्यांनी हे चॅरिटी कमिशनरकडे याची नोंद करून त्या नोंदीवरती हे बुद्धविहार स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि बुद्धविहाराची वास्तू त्यांनी तोडली आहे। हा कायद्याने गुन्हा आहे। परंतु गंधकुटी बुद्धविहार आणि या समितीचा या बुद्धविहाराशी काहीही संबंध नसून
हे बुद्धविहार राजाभाऊंच्या संकल्पनेप्रमाणे सर्व जनतेला खुले झाले पाहिजे होते आणि त्यांना ती वास्तू वापरात येण्या पाहिजे होती। ह्याच्यावर कुठली समिती नसावी आणि ते बंदपुटी खुलं व्हावं ही राजाभाऊंची गोरगरीब जनतेला, ज्यांना आपल्या मुलांची लग्न करता येत नाहीत अशा लोकांना तिथे लग्न करता यावीत आणि आपलं धार्मिक कार्य तिथे चालावं यासाठी राजाभाऊंनी ते बुद्धविहार बांधलंय। ही संकल्पना बाजू करून यांनी आज राजाभाऊ ढाले हे हयातीत नसताना ते म्हणतात की तुम्ही त्याचे वारसदार नाही आणि तुमची आई त्याची वारसदार नाही, पण आम्ही जर ह्याचं लाईट बिल भरतोय, टॅक्स भरतोय, पण आम्ही ह्याचे वारसदार आहोत आणि राजाभाऊंचे आम्ही वारसदार म्हणून आम्हाला कोणीही मिटवू शकत नाही आणि राजाभाऊंचा जो काही इतिहास आहे तोही कुणीही मिटवू शकत नाही। तर अशा या चाललेल्या लोकशाही नसून तिथे काहीतरी ठोकशाही चालली आहे, तर या ठोकशाहीला त्वरित थांबवण्यात यावं आणि आमचं बुद्धविहार तुटलेलं आहे ह्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करणार। कोर्टाकडे कायद्याने आम्ही न्याय मागणार, पण एक बुद्धविहार हे तोडता येत नाही आणि ते तोडण्याचा रमाबाईतल्या किंवा ज्या कोणी समितीने तोडला आहे त्यांनी गुन्हा केलेला आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे, हीच माझी मागणी आहे। आणि तसंच मी समाजातील प्रत्येकाला ही नम्रतेची विनंती करते की मी मेल्यानंतर ही प्रॉपर्टी घेऊन जाणार नाही। त्यामुळे माझी संकल्पना हीच ठाम आहे की ही वास्तू सगळ्यांसाठी खुली व्हावी आणि ती कुणाचीही एकमेव प्रॉपर्टी नसावी, हे मी आवाहन करते। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। मी ॲडव्होकेट जगन्नाथ आडाव, राहणार मुंबई। आज मला बातमी कळाली की गंधकुटी बुद्धविहाराची नासूक झालेली आहे, तोडलेलं आहे। त्या ठिकाणी जाऊन पाहता त्या ठिकाणी काही गुंड ते बुद्धविहार तोडत होते। आम्ही जेव्हा त्यांना सांगायला गेलो की तुम्ही कुणाची परवानगी घेतली, तर त्यांनी कुणाचीही परवानगी न घेता किंवा विभागातील समाजातील कार्यकर्त्यांची कुणाचीही परवानगी न घेता ते बुद्धविहार तोडून त्या ठिकाणी कामकाज चालू केलेलं आहे। माझ्यासोबत ताई झाले होत्या, मी होतो आणि अनिल साहेब होते। अशा आम्ही कार्यकर्त्यांनी पोलीस कॉल केला आणि ते काम थांबवलं। त्यानंतर आम्हाला पंतप्रधानांना जावं लागलं आणि त्या ठिकाणी मग त्या लोकांना बोलवलं गेलं। त्यांनी त्यांचे कागदपत्र सादर केले, आम्ही आमचे कागदपत्र सादर केले, पण त्यांची कागदपत्र पूर्णपणे बोगस आणि बनावट होते हे लक्षात आलं। तरीसुद्धा आमची मागणी होती की त्यांच्यावर FIR झाला पाहिजे, परंतु त्या सिनियर साहेबांनी FIR घेतला नाही आणि आम्ही ही लढाई लढणार आहोत, कोर्टात जाणार आहोत आणि त्या ठिकाणी राजाभाऊ ढाले स्मारक झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि त्या मागणीसाठी आम्ही आमच्या प्राणाची प्रतिष्ठा लावू आणि त्या ठिकाणी राजाभाऊ ढालेंचं स्मारक उभारू म्हणजे उभारू। जय भीम, जय भारत। नमो बुद्धाय, जय भीम। माता रामाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर पूर्व येथे जे गंधकुटी बुद्धविहार आहे, जे समाजाच्या सामाजिक कार्य करण्यासाठी किंवा जे लोक दुर्बळ आहेत त्यांना खर्चिक बाब टाळता यावी म्हणून तिथे विवाह हे व्हावे म्हणून राजाभाऊ ढाले यांनी आपल्या संकल्पनेतून गंधकुटी हे बुद्धविहार साकारले होते आणि तिथे आता काही समाजकंटक त्यावर आपला हक्क गाजू पाहत आहेत आणि अनधिकृतपणे ते जमीनदोस्त करून तो त्यांचा हेतू साध्य करू पाहत आहेत। त्यांना आमचे आव्हान असणार आहे आणि सर्व समाज बांधवांना आमचं आव्हान असणार आहे की या लढ्यात आपण सामील व्हावं आणि राजाभाऊ ढाले या प्रतिष्ठानला सपोर्ट करावा आणि वेळ आली तर पोलीस स्टेशनसमोर धरणे आंदोलने घेऊ आणि बुद्धविहाराजवळ आमरण उपोषण करण्याचे सुद्धा आपण आश्वासन देतो आणि ते थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय। मी ॲडव्होकेट रत्नाकर गावरे, घाटकोपर पूर्व येथे रमाबाई कॉलनी येथे गंधकुटी बुद्धविहार आहे आणि काही समाजकंटक ते बुद्धविहार तोडून त्याच्यामध्ये काहीतरी अल्ट्रेशन करून त्याचा कमर्शियल यूजसाठी उपयोग करायचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यामुळे ते बुद्धविहार तोडण्याचा ते प्रयत्न करत आहे। मी आंबेडकरी अनुयायांना किंवा आंबेडकरी वाद्यांना हे सांगू इच्छितो
की ह्या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आता आपण फॉर एक्झाम्पल पाहिलं तर जयभीम नगरचं बुद्ध विहार आहे ते हिरानंदानी च्या तिथे आहे. काही दिवसापूर्वी तिथे पण काय झालं हे आपण पाहिलेलं आहे. परंतु हे सरकार आहे ह्या हस्तकांची हातमिळवणी करून जिथे जिथे आपले बुद्ध विहार आहेत तिथे तिथे आपल्याच लोकांना फोडून की तिथे वेगळ्या पद्धतीने काहीतरी षडयंत्र करायचं आणि जे बुद्ध विहार आहेत ते उद्ध्वस्त करायचे आणि त्याचं विद्रुपीकरण करायचं आणि तिथे काहीतरी कमर्शियल उभं करायचं. हा या सरकारच्या पाठिंब्याने काही आपलेच काही हितचिंतक आहेत किंवा समाजकंटक आहेत ते त्या आमिषाला बळी पडून हे बुद्ध विहार आज तोडण्याचं काम केलेलं आहे. मी आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की जेवढे बुद्ध विहार या महाराष्ट्रामध्ये आहेत ते वाचवण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून हे बुद्ध विहार आहे घाटकोपर येथील हे वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपल्याला जे काही संविधानाच्या मार्गातून जे काही आपण आंदोलनं उपोषणं हे जे काही करू शकतो ते आपण केलं पाहिजे. त्याचबरोबर ह्या पोलीस प्रशासनाला पण माझं आवाहन आहे की जिथे जिथे अशा पद्धतीने षडयंत्र करून हे बुद्ध विहारची नासधूस केली जाते किंवा ते तोडले जातं किंवा त्याच्यामध्ये अल्ट्रेशन केलं जातं किंवा त्याचं कमर्शियलायझेशन केलं जातं तिथे पोलिसांनी हस्तक्षेप जर तक्रार आली तर तिथे पोलिसांनी हस्तक्षेप करायला पाहिजे. कारण ही बुद्ध विहार ही आमच्या भावनिकतेचं प्रतीक आहे. कारण आमची लोक त्या बुद्ध विहारामध्ये जातात, बुद्ध वंदना होत असतात, आमच्या धार्मिक भावना त्या बुद्ध विहारांशी जोडलेल्या असतात. त्यामुळे मी आंबेडकरी जनतेला आवाहन करतो, विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त या लढ्यामध्ये सामील व्हा आणि ते आपण सर्व मिळून ते बुद्ध विहार वाचवूया. जय भीम, जय भारत, जय संविधान. जय भीम, नमो बुद्धाय. प्रथमतः सदर प्रकरण हे गंधकुटी संकल्प समिती ही जी स्थापन झालेली आहे त्याचे जे पदाधिकारी आहेत आणि जे त्यांनी नोंदणी केलेली आहे आणि जे गंधकुटी बुद्ध विहार आहे यांच्यामध्ये कायदेशीररित्या कोणताही संपर्क किंवा सहभाग नाही, कायदेशीर कोणताही हक्क त्या प्रॉपर्टीच्या अंतर्गत येत नाही. त्याच्यामुळं सदर संस्था ही गंधकुटी बुद्ध विहाराविरुद्ध अतिक्रमण करत आहे, त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये हस्तक्षेप करत आहे. जरी तुम्ही समाज प्रबोधन किंवा सामाजिक संस्थेच्या अंतर्गत येऊन तुम्ही काम जरी करत असले तरी पण तुम्ही जर पहिल्यांदा प्रथमतः जर जुनी गंधकुटी बुद्ध विहार हे स्थापित आहे, त्याचं रजिस्टर्ड आहे, त्याचे लाईट बिल भरणं चालू आहे आणि ढाले परिवार त्याचं संरक्षण करतोय, स्थापना केलेली आहे. त्याच्यामुळं गंधकुटी संकल्प समिती घाटकोपर मुंबई ही समिती किंवा ही जी ऑर्गनायझेशन आहे यांचा कोणताही संबंध येत नाही. माझं बौद्ध अनुयायांना आणि भारतीयांना आव्हान आहे की सदर बुद्ध विहार हे त्या प्रॉपर्टीच्या अंतर्गत आहे आणि त्याचा आणि या संस्थेचा कोणताही संबंध नाही. तर आमचं आव्हान आहे की याला समर्थन केलं पाहिजे. झालेला अन्याय आणि अत्याचार जो होत आहे याच्या विरुद्ध आपण एकजुटीनं याला पावबंद केला पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे आणि याचा विकास केला पाहिजे. आणि हे वारंवार पोलीस प्रशासन आणि शासकीय कार्यालय याच्यामध्ये पडताळणी करत नाही हे दिसून येत आहे. याच्यामध्ये सांगोपांग किंवा जे महत्वाची तपासणी किंवा मागोवा अहवाल करणं गरजेचं आहे ते करत नाहीयेत, त्याची दखल घेत नाहीयेत. त्याच्यामुळं आपल्याला बौद्ध अनुयायांना आणि आपल्या समाज परिवर्तनाच्या केंद्रांना जर अशा प्रकारे अन्याय होत असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये समर्थन करून याचा संरक्षण करण्याची जबाबदारी आज येऊन ठेपलेली आहे. माझं पूर्ण भारतवासियांना आणि बौद्ध अनुयायांना आव्हान आहे की याला समर्थन करावं आणि आम्हीही याच्यामध्ये पुढे भूमिका घेण्यासाठी, कायदेशीर भूमिका घेण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि पुढे पाठपुरावा करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. जय भीम, नमो बुद्धाय. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.